शिक्षण संस्थेने 1965 साली सुरू केलेल्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाने पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गुणवत्तेने नावलौकिक मिळवला आहे। या महाविद्यालयाला नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल बँगलोर यांनी 2004 मध्ये ए ग्रेड देऊन गौरवले आहे। तसेच 2009-10 या वर्षी UGC नवी दिल्लीने महाविद्यालयाची कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स म्हणून निवड केली आहे। HSC बोर्ड आणि शिवाजी विद्यापीठ यामध्ये गुणवत्ता सिद्ध केल्यामुळेच गेल्या काही वर्षात महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या कित्येक पटींनी वाढली आहे। सध्या या महाविद्यालयात 304 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून 4950 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत। एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येमुळे प्रशासनाचा कार्यभारही वाढला। नव्याने सुरू करण्यात आलेल्या जैवतंत्रज्ञान व BCS या विषयांसाठी वर्ग आणि प्रयोगशाळा यांची आवश्यकता होती। तसेच महाविद्यालयामध्ये होणाऱ्या सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, ज्येष्ठ विचारवंतांची व्याख्याने आदी कार्यक्रमांसाठी महाविद्यालयाला ऑडिटोरियमची गरज लक्षात घेऊन महाविद्यालयाने नवीन इमारत बांधण्याचा संकल्प सोडला। दिनांक 25 नोव्हेंबर 2006 या यशवंतरावांच्या पुण्यतिथी दिनी त्यांचे निकटवर्ती व ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या शुभ हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले। केवळ 2 वर्षात बांधकाम सर्व दृष्टीने पूर्ण होऊन 25 नोव्हेंबर 2008 या दिवशी इमारतीच्या वापरास सुरुवात झाली। या नवीन 4 मजली इमारतीमध्ये प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळ सरासरी 4000 चौरस फूट आहे। तळमजल्यावर सभागृह, पहिल्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर संगणकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभाग, तर तिसऱ्या मजल्यावर जैवतंत्रज्ञान विभाग आहे। या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मजल्याचे सर्व कॉलम्स बाह्य भिंतीमध्ये आहेत। कोणत्याही मजल्यावर वर्किंग स्पेस मध्ये कॉलम नाही। प्रत्येक मजल्यावरील अंतर्गत भिंती फक्त 3 इंच रुंदीच्या GI सांगाड्यावर जिप्सम बोर्डाच्या आधुनिक तंत्रावर उभ्या आहेत। वॉटरप्रूफ, फायरप्रूफ, दणकट तरीही वजनाने हलक्या असलेल्या या भिंतींमुळे इमारतीवरचा भार कमी झाला आहे, ज्यामुळे इमारतीचे आयुष्य वाढण्यास मदत झाली आहे। या वैशिष्ट्यपूर्ण इमारतीच्या बांधकामासाठीचा खर्च आहे 1,40,00,000 रुपये। आता आपण पाहत आहोत तळमजल्यावरील अद्ययावत सभागृह। 450 ते 500 आसन व्यवस्था असलेल्या या सभागृहास POP रूफिंग आहे। पुण्याचे नामवंत उद्योजक पिंगळे असोसिएट्स यांच्या मार्गदर्शनाखाली अकॉस्टिक साऊंड सिस्टीमची उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था, LCD प्रोजेक्टरची कायमस्वरूपी सुविधा, तसेच व्यासपीठावर इम्पोर्टेड ध्वनिरोधक फ्लोरिंग आहे। व्हर्च्युअल क्लासरूम व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यासाठी या सभागृहाचा वापर केला जातो। या बरोबरीनेच या सभागृहास 1000 चौरस फुटांची स्वतंत्र ग्रीन रूम जोडलेली आहे। आता आपण आलो आहोत पहिल्या मजल्यावर। या मजल्यावर आहे माननीय प्राचार्यांची प्रशस्त केबिन व प्रशासकीय कार्यालय। माननीय प्राचार्यांच्या केबिनला अँटी चेंबर, कॉन्फरन्स हॉल इत्यादी सुविधा आहेत। प्राचार्यांच्या केबिनला लागूनच असलेल्या प्रशासकीय कार्यालयात अद्ययावत मॉड्युलर फर्निचर आणि संगणक असलेले कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठीचे स्वतंत्र कक्ष आहेत। हा आहे दुसऱ्या मजल्यावरील संगणकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभाग। या मजल्यावर इंटरनेट, LCD प्रोजेक्टर, मॉड्युलर फर्निचर या सुविधांनी युक्त इलेक्ट्रॉनिक्स व संगणकशास्त्र यांच्या 4 अद्ययावत प्रयोगशाळा आहेत। या विभागामध्ये एकाच वेळी 80 विद्यार्थी संगणकाचा वापर करतात। यासाठी अत्याधुनिक सर्व्हर आणि UPS ची सुविधा देण्यात आली आहे। हा आहे तिसऱ्या मजल्यावरील नव्याने सुरू केलेला जैवतंत्रज्ञान विभाग। या विभागात एकूण 60 विद्यार्थ्यांसाठी जैव रसायनशास्त्र, ऊती संवर्धन यांच्या अत्याधुनिक उपकरणांनी युक्त सुसज्ज व प्रशस्त प्रयोगशाळा आहे।
अशा अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या व संस्थेच्या वैभवात भर घालणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन 9 मे 2010 या कर्मवीर स्मृती दिनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होत आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे।